बांगडे. बाजारात गेले होते दोघंजणं, बाजारातून आणले बांगडे, स्वच्छ धुवून घेतले. हे स्वच्छ हे आहेत बांगडे, स्वच्छ धुवून घेतले. आणि आता हे लिंबू पाणी टाक, लिंबू ज्यूस टाकते इथे. लिंबू ज्यूस प्यायला हे आहे मीठ, हे आहे जिरा पावडर, हे धना पावडर, लाल मिरची आणि हळद. बरोबर. सगळे मसाले काय करायचे आपल्याला मिक्स, रंगात रंग मिसळून दिला. बरोबर. आणि झाला पीठ. त्यात टाकला थोडा मसाला आणि थोडंसं टाकलं मीठ. दोन्ही मिक्स करून घेतलं. मस्त चिरा पाडून आणलेत, म्हणजे ना ह्या अशा चिरांमध्ये पूर्ण असं भरल्या जातं. चिरात भरायला पाहिजे ना आपल्याला, पूर्ण चिरांमध्ये भरायचं. आलं लसूण पेस्ट नाही आहे, नाही तर आलं लसूण पेस्ट टाकली असते. घेतलं, सगळा मसाला त्यामध्ये लागला पाहिजे म्हणून सगळं हे असं मिक्स करून घेतलं. सगळा मसाला लागला पाहिजे. आता थोडा वेळ आपण ठेवूया रेस्ट करायला. हे सगळं बघ मसाला मस्त लागला की नाही. आता हे सगळा मसाला लागल्यानंतर आता थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया. मस्त तेलामध्ये करणार आहे. हे टाकलं तेल. आता गॅस गरम केला, पॅन ठेवला, पॅनवर तेल टाकलं, तेलामध्ये सोडला. हा दुसरा सोडला. होऊ दे थोडासा आणि मग पलटी मारूया. हा असा मस्त याच्यामध्ये भिजवला पिठामध्ये, म्हणजे असा मस्त आपला कुरकुरीत होईल. चांगलं मस्त याच्यामध्ये करून घ्यायचं आणि परत टाकून देते. असं करून सगळे आपले करून घ्यायचे. ते केला. आता झाले की नाही मस्त असे कुरकुरे एकदम बांगडे, तळलेले बांगडे. आता याच्यात काहीच कौतुक करत बसली नाही आहे. याच्यामध्ये मसाला घेतला आहे, फक्त आपल्याकडे जे रेडी मसाले होते ना ते घेतले आणि टाकून तो मसाला मध्ये केला आहे. आलं लसूणची पेस्ट नव्हती म्हणून नाही बनवली, नाही टाकले त्यामध्ये. तर आता असे पण खूप सुंदर होतात. तर असे बांगडे गरम गरम बाजारातून ताजे आणा आणि गरम गरम तळून द्या आपल्या मालकाला, द्या आपल्या फॅमिलीला, द्या आपल्या मुलाबाळांना आणि मस्त खाऊ घाला जे खात असतील तर. आणि ही करी, त्याच्यामध्ये आपण टाकले कांदा, लसूण, जिरे टाकले थोडेसे, आलं घेतलंय आणि खोबरं. आता तुम्ही म्हणाल बघा आमच्या सगळ्या वाटणामध्ये ना खोबरं असतं, ओलं खोबरं असतं. ओलं खोबरं नसेल, नारळ नसेल तर आम्ही सुकं खोबरं पण घेतो. का तर आम्ही मुंबईचे आहोत ना, तर मुंबईला सगळं तेच वापरतात. त्यामुळे हे वाटण मी जे आपलं उरलेलं तेल होतं ना, हे बांगडा फ्राय केलं ना त्याचं तेल होतं, त्या तेलामध्येच हे मिक्स करते. आता तसाच भाजून घेणार आहे, कारण आमचं खोबऱ्याशिवाय काहीच काम नसतं. कारण कुठल्या भागामध्ये शेंगदाणे टाकतात नाही का, पण आमच्याकडे ना खोबरं ओलं नारळ असतं. आणि त्याचं वाटण करूनच आम्ही व्हेजची भाजी बनवायची असेल तरीसुद्धा आणि नॉनव्हेजची भाजी करायची असेल तरीसुद्धा आम्ही ओला नारळ घेतो. आपला कॉमन मालवणी मसाला खोबरं हे आमचं असणारच असणार, कारण ते टाकतो आम्ही. गरम मसाला वगैरे नाही टाकणार. हा एवढं टाकलं आणि आता मस्त आपण मसाला फ्राय करून घेऊया. आणि मेन मोस्ट इम्पॉर्टंट आता आपण कोकम टाकूया. कोकम आम्ही खास कोकणातून मागून घेतो. विकीचा मित्र गेला, ह्यांचे मित्र गेले तर ते खास आणतात.
आता कोकम टाकू आणि मस्त आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊया. मस्त आपलं असं छान झालेलं आहे. आता मी ना हे आपण जेव्हा मासे तळत होतो ना, बांगडा तळत होतो तेव्हा हे तळून घेतलं आहे. आता ह्याच्यात व्हेरिफिकेशन काय आहे, वेगळं काय आहे, तर मी हे आपला रस्सा करून घेतला आहे हां. आणि हे आहे ना मी त्यामध्ये सोडणार आहे, म्हणजे हे डायरेक्ट तळलेले हे सोडणार आहे, म्हणजे शिजायची गरजच नाही आहे ना, हे डायरेक्ट असे तळलेले सोडणार आहे. असे हे डायरेक्ट सोडणार आहे. हा झाला आपला बांगडा मसाला की नाही. आपण बांगड्याचं कालवण केलं होतं गेल्या वेळेला. आता हे आपण वेगळं काय केलं की बांगडे जसं आपल्याला तळायचे होते तसे तळून घेतले आणि ग्रेव्ही छान परतून झाली, मसाला छान असा झाला आपला की आपण काय केलं त्यामध्ये हे तळलेले बांगडे सोडून दिले आणि जर अशी एक उकाळा आणला, झाला आपला मसाला. त्यामुळे हा आपला बांगडा मसाला आणि हे आपलं तळलेले मसाले. तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग बघा आपले मस्त असे बांगडे तळून झालेले आहेत आणि मस्त प्रत्येक ह्या आपण चिरा पाडल्यात ना त्यात तो मसाला गेला आहे आणि मग तो मसाला मुरतो ना, मग अजून मासा छान लागतो. म्हणून बघा हे मासा बरोबर असं चिरा पडल्या तिथे छान मसाला गेला आहे आणि मस्त असे तळून झालेले आहेत. तर मग चला, तोंडाला पाणी येऊन देऊ नका, लगेच खायला सुरुवात करा.